पौष्टिक आणि चविष्ट असा डाळ ढोकळा बनवण्यासाठी मी 2 वाटी तांदूळ घेतलेले, त्याच प्रमाणात मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तुम्ही त्यात थोडी मुगाची डाळ पण ॲड करू शकता। चला तर आता तांदूळ आणि डाळ छान स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्यायची। धुतल्यानंतर त्याला छान 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायचे। भिजल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। तर वाटत असताना त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर, थोडे जिरं, थोडी हळद, 3 हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या टाकून आपण छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे। रवाळाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता जे पीठ आपण छान मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते आपल्याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। आता पीठ फर्मेंट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं दिसतंय। आता याचा आपण ढोकळा बनवायला घेऊया। तर त्या पिठामध्ये आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आणि इनो टाकायचं आहे। इनो नसेल तर तुम्ही सोडाही टाकू शकता, बेकिंग सोडा। तर आता ढोकळा करायला घेऊया। मी ढोकळं हे जे आहे ते इडली पात्रात करते। तुमच्याकडे जर ढोकळ्याचं स्पेशल भांडं असेल तर तुम्ही त्यातही करू शकता। तर मी प्लेट घेतलेली, एक प्लेटला छान ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते ॲड करूया आणि स्टीम होण्यासाठी ठेवूया। तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करायला ठेवते। जोपर्यंत माझा ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी एक खमंग अशा मिरच्या करूया। तर मिरच्या ज्या जास्त तिखट नसतात त्या घ्यायच्या आहेत आपल्याला। त्यांना छान कट करून घ्यायचं आहे मधनं आणि थोडंसं त्यात मीठ टाकायचं आहे आणि मग एका तव्यावरती तेल घेऊया आणि तेलामध्ये आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेऊयात। छान तळून घ्यायच्या मिरच्या तळून झाल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि लिंबूचा रस टाकणार आहोत, ज्याच्यामुळे मिरच्या खायला खूप सुंदर लागतील ढोकळ्यासोबत आणि तिखटही नाही लागणार जास्त। चला तर आता त्याच तव्यामध्ये आपण पुन्हा मी थोडंसं 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी करणार आहोत। तर फोडणीमध्ये मी टाकलेलं आहे जो आपण तडका करणार आहोत त्या तडक्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग अशी याची छान खमंग फोडणी बसली पाहिजे ढोकळ्यावरती। तर आता जोपर्यंत आपली फोडणी होते तोपर्यंत आपला ढोकळाही स्टीम होतोय। ढोकळा स्टीम होण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात। आता तुम्ही बघू शकता, आपण चेक करूया आपला ढोकळा झाला आहे का नाही। तर ढोकळा आपला रेडी आहे। त्याच्यावरती आता आपण आपला जो तडका केलेला आहे तो टाकूया, ॲड करूया आणि छान त्याला आता ढोकळ्याला तुम्हाला जो शेप हवा असेल तुम्ही त्या शेपमध्ये त्याला कट करू शकता। मी तर आता साधं स्क्वेअरच कट केलेलं आहे, पण ते पण खूप छान दिसतं दिसायला आणि वरनं मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे, तुम्हीही करू शकता। सुंदर लागतो, खूप खाण्यासाठी खूप चविष्ट लागतो ढोकळा आणि खूप पौष्टिक असा ढोकळा आहे हा। नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला। धन्यवाद।